सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। कलावद्यजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। वर्णाश्रमानुसार प्रत्येकाला आपापले धर्म आपापली कर्म जपत धर्म अर्थ काम मोक्षापर्यंत पोहोचायचं असतं। सगळ्यात अवघड प्रवास कोणाचा असेल तर तो गृहस्थाचा आहे। सगळ्या गोष्टींची काळजी घेत स्वतःचा उद्धार करणं ही गृहस्थाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे। अशा गृहस्थाला सोपा सरळ सुंदर मार्ग सांगितलेला आहे तो म्हणजे हरिपाठ। त्या हरिपाठावरती आपण चिंतन करत आहोत। फक्त हरिपाठाचं अनुसरण केलं अवलोकन केलं आत्मसात जर आपण हरिपाठ केला तर आपल्याला नक्कीच सोप्या मार्गाने मोक्षापर्यंत जाता येईल। आणि त्या अधिक मासाच्या पर्वकाळावरती आपण हरिपाठाचं चिंतन करत आहोत। रोज एका अभंगाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण जे चिंतन करत आहोत हे अगदी वरवर आहे, असाच अर्थ असेल ह्याच्यापेक्षाही जास्त चिंतन केलं जाऊ शकतं। पण एक 30 ते 40 मिनिटांमध्ये आपल्याला थोडासा पहिल्यांदा काही भावार्थ कळावा हा एक शुद्ध मानस प्रांजळ भाव मनामध्ये घेऊन आपण हरिपाठाचं चिंतन करत आहोत। ज्ञानोबराय आजच्या अभंगामध्ये सांगणार आहेत की भक्ती आणि भाव याला किती महत्व आहे। आधीही ज्ञानोबरायांनी हा विचार सांगितलेला आहे, पण हा विचार एवढा महत्वाचा आहे की तो पुन्हा पुन्हा सांगावाच लागतो। पाठीमागच्या अभंगामध्ये तीर्थ या अभंगामध्ये व्रत यालाही ज्ञानोबराय घेतात। पाठीमागच्या अभंगामध्ये आपण पाहिलं होतं त्याच्या पाठीमागे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, इथं तीर्थांचा विचार केला व्रतांचा नाही। पण आता इथे ज्ञानोबराय व्रतांचाही विचार करतात। आपण अभंगाचं गान करूया। तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करीसी जना हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा भाव बळे आकळे एरविना कळे करतळी आवळे तैसा हरी
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण, दिधले संपूर्ण माझ्या हाती, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, जववरी सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. संतांनी तीर्थयात्रेला जा असा आग्रह आपल्या पाठीमागे धरलेला आहे. व्रत, व्रत एकादशी व्रत, सोमवार व्रत, हे व्रत करण्याचा आग्रह संतांनी आपल्याला धरलेला आहे. एकादशीचं व्रत केलंच पाहिजे. कसं केलं पाहिजे? सकाळी भगर, दुपारी खिचडी, संध्याकाळी भगरेचा ढोसा, असं ढोसायचा उपवास आपल्याला करायचा नाहीये. व्रत, एकादशीचं व्रत दशमीला एक भुक्त एकदा खायचंय, एकादशीला काहीच खायचं नाही आणि द्वादशीला एकदाच खायचंय, त्यावेळी एकादशीचा व्रत संपतो. असा कडक व्रत, व्रताचे जे नियम आहेत, सोमवारी सुद्धा एकच वेळ खायचं, मग सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण, संध्याकाळी, असा व्रत आपल्या मनाने चालत नाही. वेगवेगळे व्रत करावे हे संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. वेदामध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्रतांची माहिती आपल्याला दिसते. असे काही व्रत आहेत की तुम्ही सुरुवातीला एक घास खा, नंतर 2, नंतर 3, असे 15 दिवस वाढवत जावा. नंतर पुढचे पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत तुम्ही घास कमी कमी करत या. असे व्रत आहेत. अनेक व्रत आहेत. व्रतांनी व्रत वैकल्य आपण करायलाच पाहिजे. तीर्थ व्रत सांगितलेलं आहे. नेम, नेम या शब्दाचा अर्थ नित्य नेम. संतांनी आपल्याला नित्य नेम करायला सांगितलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये काकडा, जर पूर्ण काकडा म्हणायला वेळ नसेल तर पहिलं जे प्रकरण असतं, रूप पाहता लोचनीतून, त्याच्यातले सगळे अभंग म्हणायचे. नंतर दुसऱ्या मालिकेतील एक अभंग म्हणायचा.
आणि एक वासुदेव, एक आंधळा आणि गवळण. या 5 गोष्टी जर आपण म्हटल्या, पहिल्या मालिकेतील अभंग, सगळे अभंग जे काय आहेत, दुसऱ्या मालिकेतील एक, आणि तिसऱ्या नंतर वासुदेव, आंधळा, जोगी, आंधळा आणि सगळ्यात शेवटी गवळण. एवढं म्हटलं तरी पण खूप आहे. कारण की संपूर्ण काकडा म्हणायचं म्हटल्यानंतर आपल्याला खूप वेळ लागेल, आणि शेवटी आरती ज्ञानराजा आरती करून काकडा संपवायचा, हा नित्य नेम आहे वारकऱ्यांचा. बर, जर आपण संसारी असू, आपल्याला खूपच काम असतील, व्यस्त असतील, हरिपाठ म्हटला सकाळी तरी पण चालतो. आपल्या संतांनी असं सांगितलेलं आहे की माणूस आणि कुत्रा याच्यामध्ये एकच फरक आहे. माणूस देवाचं नाव घेऊन खातो, कुत्रा देवाचं नाव न घेता खातो. मग जर आपणही देवाचं नाव न घेता खाण्याची क्रिया, यज्ञ सुरुवात करत असू, तर आपल्यात आणि कुत्र्यात काय फरक आहे? हे मी नाही सांगत आहे. काही नित्य नियमाविन अन्न खायतो श्वान, तुकाराम महाराज म्हणतात. मग आपण तीर्थयात्रा केली पाहिजे, व्रत केले पाहिजे, एकादशी आणि सोमवार कमीत कमी, महाशिवरात्री आहे, नृसिंह जयंती आहे, असे बरेच 5 टोटल 29 आपल्याला व्रत करायचे आहेत. मला जास्त त्यातलं माहिती नाही. मी फक्त एकादशी आणि सोमवार करतो, तो पण मला जमेल तसा, खरं सांगतो. पण मी असे उपवास केलेले आहेत ज्याच्यामध्ये फक्त एकदा दशमी, द्वादशी एकदा, आणि एकादशीला काहीच नाही. थोडं थोडं आपण दूध म्हणा किंवा फळ म्हणा खाल्लेले चांगले. त्याचे शारीरिक फायदे किती आहेत हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. कॅन्सर सारख्या महाभयंकर रोगाला, त्याच्या आपल्या बॉडीमध्ये सेल्स आहेत त्यांना मारण्याचं काम ज्यावेळी आपण खात नाही, ज्यावेळी आपल्या अंगामध्ये हीट निर्माण होत नाही, त्यावेळी त्या सेल्स आपोआप मरतात. इतक्या त्या कमजोर असतात. आणि कॅन्सर सारख्या रोगाला घालवायचा असेल, सगळ्यांच्याच शरीरामध्ये त्या असतात, त्या घालवायचा असेल तो रोग, तर उपवास यासारखं उत्तम अन्न नाही, यासारखं उत्तम व्रत नाही. आमचे वाल्मिक बाबा आहेत, वारकरी संप्रदायाचं भूषण, वेदशास्त्राचे ज्ञाते, आणि त्यांच्यासारखं शिकवणं कोणाचंच नाही. कोणच वाल्मिक बाबांसारखं शिकवू शकत नाही. असे बाबा, त्यांना कोणताही आजार होऊ द्या, त्यांना काहीही होऊ द्या, सर्दी होऊ द्या, खोक, काही, काय करतात, एक दिवस जेवायचं नाही. लंघन त्याला म्हणतात, ते लंघन. एक दिवस खायचंच नाही, काय, दुसऱ्या दिवशी माणूस बरा. त्यांनी हे सुरुवातीपासून पाळलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं ते बरोबर होतं. व्रत आणि नियम, हे सगळं व्रत वैकल्य आपल्याला करायचे आहेत. 29 उपवास वारकऱ्यांनी करायचे असतात, एकादशी आणि 5 इतर. बर, या तीर्थ यात्रेला फळ आहे, व्रताला फळ आहे, नियमाला फळ आहे, सगळ्या गोष्टींना काहीतरी फळ आहेत. पण यांची फळं ही निष्फळ ठरू शकतात जर आपण ते प्रेमाशिवाय केलं नाही तर. म्हणजे आपण तीर्थाला जातोय, जायचं म्हणून नाही, भगवंताविषयी प्रेम आहे म्हणून. आपण एखादं व्रत करतोय काहीतरी फायदा होईल म्हणून नाही, तर भगवंताविषयी प्रेम आहे, किंवा व्रत तीर्थयात्रा करून भगवंताविषयीचं प्रेम वाढावं म्हणून. प्रेम आहे आणि ते असलेलं प्रेम वाढावं म्हणून मी तीर्थव्रत करतोय, नित्यनेम मी करतोय. आपण पूजा काय देवासाठी करत असतो का? नाही, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःसाठी आपण पूजा करत असतो. पण हे सगळं काही करत असताना प्रेम मात्र विसरता कामा नये. प्रेमपूर्वक सगळं काही करावं. करायचंय म्हणून मेकॅनिकली काही करू नये आपण. प्रेमपूर्वक करावं आणि प्रेम वाढावं म्हणून करावं. प्रेमाशिवाय जर तीर्थ, व्रत आणि नियम होत असेल, सिद्धी नाही. म्हणजे तीर्थ, व्रत, नियम हे आपल्याला अंतःकरणाची शुद्धी देतात, अंतःकरण शुद्ध करतात, म्हणजे पाप वासना मनामध्ये राहत नाही. या ठिकाणी सिद्धी शब्दाचा अर्थ आहे शुद्धी.
शुद्धी. मग अंतःकरण शुद्धी म्हणजे काय? अंतःकरण शुद्धी म्हणजे पाप करण्याची वासना मनात न येणं. वासना म्हणजे इच्छा. पाप करण्याची तीव्र इच्छा मनात न येणं हा तीर्थ व्रत नेम केलेल्याचं फळ आहे. मग ते भावे विन सिद्धी. भाव नसेल तर ते चित्तशुद्धी नावाचं फळ मिळणार नाही. बरं, मग फळ मिळणार नाही, पण आम्ही कर्म तर केलेले आहे. आणि तुम्हीच मागच्या प्रवचनांमध्ये किंवा चिंतनामध्ये सांगितलेलं आहे की कोणतंही कर्म त्याचं फळ दिल्याशिवाय जात नाही. मग त्याचं काय फळ भेटेल? तर ज्ञानोबराय सांगतात, जना वायाची उपाधी करशी. तू काय करणार आहे? तुझ्या अहंकारामध्ये अजून 2-4 उपाध्या लावून घेणार आहेस. समजा एखाद्याने 12 ज्योतिर्लिंग केले आणि प्रेम वाढावं म्हणून नाही केले. मी एवढे एवढे किलोमीटर एवढ्या दिवसांमध्ये माझ्या या सुंदर बाईकवरती मी केलेलं आहे, रॉयल एनफील्ड, आणि ते मी रोज इंस्टाग्रामवरती पोस्ट केलं. आज कुठे आहे, उद्या कुठे आहे, आज काय खाल्लं, उद्या कुठे थांबणार, सगळं काय पोस्ट केलं. 12 ज्योतिर्लिंगाचा मी खूप मोठा 1,00,000 किलोमीटरचा, 1,00,000 नाही, 10,000 किलोमीटरचा, समजा 10,000 किलोमीटरचा, 1,00,000 नाही, 10,000 किलोमीटरचा आपण जर प्रवास केला आणि तो आपण सगळ्या जगाला दाखवला, मग आता काय झालं? स्वतःलाच मला अभिमान आलाय की मी एका महिन्यात 12 ज्योतिर्लिंग केले. अरे पण त्या 12 ज्योतिर्लिंगानं केल्यानंतर तुला देवाविषयी, शंकराविषयी प्रीती निर्माण झाली का? किंवा तुझ्या मनात भगवान शंकराविषयी जे भाव होते त्या भावामध्ये काही वृद्धी झाली का? तुला भगवान शंकराविषयी प्रेम वाढलं का? नाही वाढलं. बर, तुझ्या अंतःकरणात पाप करण्याची वासना कमी झाली का? नाही झाली. म्हणजे भावे विन सिद्धी नाही. एखाद्याने व्रत केलं खूप मोठं, काही करतात आजकाल लोक, व्रताच्या नावाखाली काही. म्हणजे एखाद्या माणसाने ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा, नाशिकला आपल्या आहे ब्रह्मगिरी, 27 किलोमीटर प्रदक्षिणा आहे. एखाद्याने व्रत केलं की काय, दर मी एकादशीला काही न खाता, आणि कशी मी प्रदक्षिणा करणार? लोटांगण घालत. म्हणजे एकदा लोटांगण घालणार, उठणार, परत लोटांगण घालणार, अशी लोटांगण करत मी परिक्रमा करणार. व्रत केलं. आणि काय झालं? मीडियावाले आले, मी अख्ख्या जगात फेमस झालो की असा एक साधू बाबा आहे ज्यांनी अशा प्रकारचं व्रत घेतले, जो दर एकादशीला लोटांगण घालत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतो. मग आता यांनी चित्तशुद्धी झाली का? झाली असेल, आनंद आहे. जर यांनी अहंकार वाढत असेल आणि जर ते करत असताना भगवंताविषयी प्रेम नसेल, दुसरा विचार काहीतरी डोक्यात, मला फेमस व्हायचं आहे, मला प्रसिद्धी, यश प्राप्त करायचं आहे, असे जर विचार डोक्यात असतील, तर वायाची उपाधी करसी जना. वायाच तू उपाध्या लावून घेत आहे वेगवेगळ्या. तपस्वी, त्यागी उपाध्या आहेत सगळ्या. एखादा कोणी असेल जो नित्य नेम म्हणजे 2 तास पूजा करतो, नेम 2 तासाचा, पण त्या पूजा करत असताना भाव नसेल, प्रेम नसेल, त्या मूर्त्यांच्या ठिकाणी उत्कृष्ट भावना नसेल, तर ती पूजा व्यर्थ आहे. त्या पूजेचा काहीही लाभ होणार नाही. तुम्ही 2-2 तास पूजा करता, ही उपाधी तुम्हाला लागेल, लोकांमध्ये गौरव होईल, पण चित्तशुद्धी होणार नाही जर भाव नसेल तर. मग या ठिकाणातून काय सांगायचंय माऊलींना? तीर्थव्रत नेमक करू नका असं सांगायचंय का? असं बिलकुल सांगायचं नाही. तीर्थव्रत करा, पण त्याच्यामध्ये प्रेम, श्रद्धा, विश्वास ठेवा आणि सगळ्या गोष्टी करा. करायचं म्हणून करू नका. बरेच जण भीतीपोटी करतात की मी आता माळ घातलेली म्हणजे मला वर्षातून एकदा पंढरपूरला जायचंय, वर्षातून एकदा आळंदीला जायचंय, जर नाही गेलो तर काहीतरी होईल म्हणून जातात. आळंदीला जायसाठी, आळंदीला जाण्याच्या पाठीमागचं कारण, ज्ञानोबरायांना भेटायचंय, ज्ञानोबरायांच्या गळ्यात पडायचंय, समाधीला बिलगायचंय, तिथं जाऊन ज्ञानेश्वरी वाचायची, 4 शब्द मला ज्ञानोबरायांचे कळतील, माऊलींविषयी प्रेम वाढेल, या सगळ्या गोष्टीने इंद्रायणीच्या काठी मी बसून जप करेल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम जप करेल, जेणेकरून ज्ञानोबा यांचं स्मरण मला होईल. त्या नामस्मरणांच्या स्पंदनामुळे माझ्या अंतःकरणात आनंदाची लाट उसळेल आणि ते प्रेम मला पुन्हा पुन्हा ज्ञानोबरायांकडे घेऊन जाईल. ते प्रेम मला पुन्हा पुन्हा ज्ञानोबरायांविषयी श्रद्धा बळकट करेल आणि मी ज्ञानेश्वरी वाचून जीवनाचं कल्याण करेल. असा जर भाव नसेल तर वायाची उपाधी करसी जना. वायाच आपण उपाधी, एक एक कर्माची गोष्ट, एक एक टायटल आपल्यामध्ये ऍड करून घेतोय. मग पुन्हा एकदा वर सांगितलेल्या सिद्धांताला आता परमात्म्याशी जोडतात. वरती भावे विन सिद्धी, भावाशिवाय कर्म, भावाशिवाय अंतःकरण शुद्धी नाही असं सांगितलं. आणि आता सांगतात भावाशिवाय ज्ञानही नाही. तुमचा भाव पाहूया आपण. भाव बळे आकळे. भावाच्या बळावरती, या ठिकाणी भाव शब्दाचा अर्थ आहे आपण श्रद्धा असा घेऊया. श्रद्धा असेल तर परमात्मा कळेल. तत्वबोध नावाच्या ग्रंथामध्ये जे शमादी षटक आहेत त्याच्यामध्ये श्रद्धा हा महत्वाचा एक भाग मानलेला आहे. मग श्रद्धा कुठे पाहिजे? तर एक म्हणजे गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा पाहिजे. आणि कुठे श्रद्धा पाहिजे? दुसरं म्हणजे शास्त्र. या दोन ठिकाणी श्रद्धा, भावबळे आकळे म्हणजे गुरुवरती श्रद्धा असेल, शास्त्रांवरती श्रद्धा असेल तर परमात्मा नक्कीच कळला जाईल. मग माझी गुरूंवर श्रद्धा आहे पण शास्त्रावर नाही, चालणार नाही. शास्त्रावर श्रद्धा आहे पण गुरूंना मी मानत नाही, स्वतः ग्रंथांचा अभ्यास करेल, चालणार नाही. दोन्हींचा सुगम सुमधुर सम्यक समतोल झाला पाहिजे तर आपल्याला परमात्मा कळणार आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी या अनुभव वाक्याचा अनुभव येणार आहे. कधी? ज्यावेळी आपली गुरु आणि शास्त्र यांच्यावरती श्रद्धा असेल. आणि जर भाव, श्रद्धा, आस्तिक्य बुद्धी, अस्तित्व बुद्धी यांच्या ठिकाणी नसेल तर एरवी ना कळे. एरवी श्रद्धा नसेल तर कळणार नाही. मग आता परमात्मा कळतो म्हणजे कसा कळतो? परमात्मा हा अभेद रूपाने कळतो. हा परमात्मा आहे असं नाही कळत कधीच. हा परमात्मा आहे. कळताना कसं कळतं? मीच तो परमात्मा आहे. माझ्या आतमध्ये असणारं जे चैतन्य तेच ब्रह्मस्वरूप आहे असं कळतं. मग मी ब्रह्मस्वरूप आहे असा अनुभव जीवाला येतो का? मी इन्फिनिट, मी व्यापक आहे असा अनुभव कधीच येणार नाही, कारण की या उपाधीशी, या शरीराशी तादात्म्य आहे. पण आतमध्ये असणारं चैतन्य हे कशानेच डिवाइड किंवा कशानेच ते परिच्छिन्न होऊ शकत नाही. हे आपल्याला कळल्यानंतर ते व्यापकच आहे. पण व्यापक असणारं ते चैतन्य जणू काही या शरीरामध्ये आहे असा भास होतो. खरं तर ते व्यापक आहे. जसं की एखाद्या घरामध्ये असणारी पोकळी, मठाकाश. मठाकाश हा महाकाशच आहे, पण मठ असल्यामुळे, घर असल्यामुळे आपल्याला वाटतं हा मठाकाश आहे. मग भावबळे आकळे. आकळे म्हणजे काय कळतं? की मीच परमात्मा स्वरूप आहे. माझं चैतन्यच ब्रह्मचैतन्य आहे. एकच चैतन्य सगळ्या घटांमध्ये आहे. जसं एखादा असेल तांब्याचं मडकं, चांदीचं मडकं, सोन्याचं मडकं, मातीचं मडकं, सगळ्यांमध्ये एकच महाकाश आहे. पण चांदीच्या मडक्यामुळे आपण काय बोलतो? चांदीच्या मडक्यातील आकाश. सोन्याच्या मडक्यामुळे काय म्हणतो? सोन्याच्या मडक्यातील आकाश. म्हणजे सोन्याच्या भांड्यातील, सिल्वर पॉट, गोल्ड पॉट, त्याच्यातील आकाश असं म्हणतो आपण. पण खरं तर सगळं काय आहे? एकच महाकाश आहे. पण त्या वेगवेगळ्या मडक्यांमुळे काय वेगवेगळी नावं आकाशाला आली. तसं एकाला नाव वसंत, एकाला नाव विठ्ठल, एकाला नाव अमोल, एकाला नाव सोमनाथ, एकाला नाव सामवेद. वेगवेगळी नावं का आली?
तर वेगवेगळ्या उपाध्यांमुळे आली. मग मला कळताना काय कळेल की एक हरी तो सगळ्यांमध्ये नांदतो. संपूर्ण सर्वाघटी एक हरी नांदे हे मला कळणार आहे. हा माझा भावाने आकळलेला परमात्म्याचा अनुभव असणार आहे. मग माऊली सांगतात की परमात्मा आकळतो म्हणजे काय? तर उदाहरण सांगतात, करतळी आवळे तैसा हरी. परमात्म स्वरूप कसं त्याला स्पष्ट होईल? ज्याप्रमाणे आपल्या हातावरती आपण आवळा ठेवला तर त्याला आपण पुढून पाठीमागून सगळ्या अ, दृष्टिकोनातून त्याला आपण पाहू शकतो आणि आवळ्याविषयी कोणताही संदेह आपल्या मनात राहणार नाही, असं ज्ञान होईल. तसं आपल्याकडे जर श्रद्धा असेल गुरु आणि शास्त्राच्या ठिकाणी, तर आपल्याला परमात्म्याचं ज्ञान आवळ्यासारखं स्पष्ट होणार आहे. आवळ्यासारखं होणार आहे म्हणजे जसा आवळा आपण डोळ्यांनी वेगळा पाहतो तसं नाही. हे उदाहरण कशासाठी दिलेलं आहे की आवळ्याचं ज्ञान स्पष्ट होतं, तसं परमात्म्याचं ज्ञान स्पष्ट होणार आहे. त्यामध्ये कोणताही संदेह किंवा विपरीत भावना राहणार नाही. कधी? गुरु आणि शास्त्र यांच्या ठिकाणी श्रद्धा असेल तर. जर कोणी म्हणेल नाही नाही, मला गुरु आणि शास्त्रांच्या ठिकाणी श्रद्धा नाही, पण मला असं वाटतं हे केल्यानंतर ते होईल, मला असं वाटतं ते केल्यानंतर हे होईल, असं जर कोण म्हणेल आणि मी खूप मोठ्या मोठ्या साधना घेणार आहे, चारी बाजूला आग लावणार, मधी बसणार आणि भर उन्हात मी जप करणार, उलटा बसून वर पाय खाली डोकं जप करणार, तप करणार मी, जर असं कोणी म्हणत असेल की गुरु शास्त्र सोडून दुसरं काहीतरी मी करेल, तर माऊली सांगतात दुसरी कोणतीही साधना आहेत, यत्न परोपरी साधन तैसे. म्हणजे इतर जी परमात्मा प्राप्तीची साधनं आहेत, ती साधनं नुसतं कष्ट केल्यासारखी आहेत. उदाहरण सांगताना माऊली म्हणतात, पारियाचा रवा, पारा एक रसायन आहे. ते भूमीवर जर पडलं, जमिनीवर जर पडलं तर ते काय होतं? ते पसरतं आणि तो पसरलेला पारा पुन्हा एकत्र करायचा म्हटलं तर ते खूप अवघड असतं, किंवा तो पारा हातात घ्यायचा म्हटलं तरी खूप अवघड असतं. त्याचे अनेक रासायनिक गुणधर्म आहेत, त्याच्यामुळे तो आपल्याला हातामध्ये घेता येत नाही. काहीही केलं तरी, कितीही प्रयत्न केले तरी तो पारा आपल्याला हातावर घेता येत नाही, एकदा का तो विस्कटला तर. तसं भगवान, शास्त्र आणि गुरु यांच्यावर श्रद्धा न ठेवता कितीही साधन केली परमात्मा प्राप्तीची तरी परमात्मा कळेल, पण हातावरती आवळा जसा, तळ हातावरती आवळा जसा स्पष्ट निसंदेह कळतो, तसा परमात्मा कळणार नाही. काहीतरी संदेह असणार. आता बऱ्याच जणांना या जगात परमात्मा देव कळालेला आहे. दोन प्रश्न विचारल्यानंतर परमात्मा कळाला नाही हे ते स्वतःच मान्य करतील. आणि परमात्मा लगेच कळणं एवढीही सोपी गोष्ट परमात्मा नाही. पण माऊली सांगतात की जसं पारा हातात घेण्यासाठी कष्ट आहेत जमिनीवर तो पडल्यानंतर, तसं साधन तैसे साधन यत्न परोपरी. तसे कष्टाने केलेले साधन, प्रयत्न हे काहीही उपयोगाचे नाहीत. त्यांनी तुम्हाला यथार्थ ज्ञान होणार नाही. ज्ञान होईल असं नाही, पण यथार्थ ज्ञान होणार नाही. मग माऊली, तुमचं यथार्थ ज्ञान काय आहे? माऊली सांगतात, माझं गुरुविषयीचं यथार्थ ज्ञान काय हे सांगतात. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती निर्गुण. ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती निर्गुण. माऊली म्हणतात, देह धारण केलेले माझे सद्गुरु हे खरं तर देहधारी नाहीतच. मी माझ्या सद्गुरूंना देहधारी, मरका, पडका, रडका असं न मानता मी खऱ्या अर्थाने माझ्या गुरूंना जाणतो, ते निर्गुण आहेत. त्यांच्या ठिकाणी कोणताही, स्वस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही गुण नाही. सत्व रज तम म्हणा किंवा
मनाच्या संदर्भाने आपण दिलेले गुण कृपाळू, उदार, हे सगळं माझ्या गुरूंच्या ठिकाणी काही नाही. ते निखळ शुद्ध परमात्मा स्वरूप आहेत. असे माझे गुरु आहेत. त्यांचं नाव निवृत्ती आहे. आणि असा जो माझ्या गुरूंविषयी माझा भाव, आता सगळे लोक गुरूंना देहच समजतात 99%. त्याच्यामुळे देह ज्यावेळी दूर होतो आपल्यापासून, तेव्हा आपण कावरे बावरे होतो किंवा आपण वेड्यासारखं करतो. का? तर आपण शरीराशी जुडलेलो असतो. मग गुरूंनी स्वतः सांगितलेलं आहे की मी शरीर नाही, तरी पण आपण शरीराशी जोडलो जातो आणि त्या अनुषंगाने आपल्याला दुःख होतं. मग माऊली म्हणतात की मी गुरुच्या शरीराशी जोडलेलो नाही. याचा अर्थ गुरु जातील तेव्हा दुःख होईल असं आहे का? दुःख होणारच आहे. पण म्हणजे समजा आपल्याला कळालं की गुरु देह नाहीत आणि गुरु आपल्याला सोडून ब्रह्मलीन झाले, मग आपण रडायचं का नाही रडायचं? रडायचंच आहे. पण आपल्याला माहिती आहे, रडायचं का? तर शरीर रूपाने ते आपल्या सोबत नाहीत म्हणून. आणि रडायचं रडणं थांबवायचं का? कारण की ते आणि माझं स्वरूप एकच आहे, ते कधीच माझ्यापासून लांब नाही म्हणून. रडायचं पण नाही रडायचं पण, दोन्ही गोष्टी, पण दोघांनाही योग्य कारण असलं पाहिजे. मग निवृत्ती निर्गुण आहे हे समजण्याच्या पाठीमागे तुमचं कारण काय? दिधले संपूर्ण माझ्या हाती. माझ्या गुरूंनी त्यांच्याकडे असणारा सगळा बोध माझ्या हातामध्ये देऊन टाकला. माझे गुरु असे आहेत की त्यांनी काहीच राखून ठेवलेलं नाही. आजकाल काय होतं, काही गुरु सगळंच शिष्याला देत नाही, काहीतरी राखून ठेवतात. सगळं दिल्यानंतर काय होईल? तो माझ्या पुढे जाऊ शकतो. जसं पकवाज वादन, सगळेच बोल मी त्याला देणार नाही. का? तो माझ्यापेक्षा चांगला वाजवेल. पेटी, हार्मोनियम, मी त्याला सगळं शिकवणार नाही. का? तर तो माझ्यापेक्षा पुढे जाईल. म्हणजे काहीतरी राखून माणूस देत असतो. तसे माझे गुरु नाहीत. दिधले संपूर्ण, सगळं त्यांनी माझ्या हातामध्ये दिलंय. आणि इकडे तिकडे नाही दिलंय, हातामध्ये दिलंय. का दिलंय? तर तुला जसं मी पूर्ण दिलेलं आहे तुझ्या हातात, हातात देण्याचं कारण तूही ते मुक्त हस्ताने वाट. जो पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन निघाला भक्तिबंती. मग ते ज्ञान पूर्ण मला दिल्यामुळे मीही निर्गुण आहे, माझे गुरुही निर्गुण आहेत. आणि हे ज्ञान माझ्या हातात पूर्ण आल्यामुळे मीही ते मुक्त हस्ताने वाटणार आहे. पण कोणाला? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जो मुखाने अगदी प्रेमाने हरी 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 असा म्हणतो, त्या योग्य साधकाला गुरुच्या रूपामध्ये येऊन मी ज्ञान देणार आहे. त्यांनी सगळी काही साधनं आहेत ती प्रेमाने करावी. भावानेच तो कळतो, अन्यथा कळणार नाही. संदेह आणि विपर्यय रहित त्याला ज्ञान व्हावं. आणि इतर साधने जी आहेत ती पारा हाताने उचलण्यासारखे कष्ट देणारे आहेत. कधीच हातामध्ये पारा येणार नाही, तसं कधीच परमात्मा इतर साधनांनी येणार नाही. माझे गुरु हे निर्गुण आहेत आणि त्यांनी मला हे सगळं माझ्या हातामध्ये दिलं, म्हणून मला निर्गुणाचा साक्षात्कार झाला. म्हणजे निर्गुण परमात्मा मला कळाला. आणि तुम्हीही हरिमुखे हरिमुखे म्हणा, तुमच्यापर्यंतही हा परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही. शांती शांती शांती.